विश्रांती कुठे मिळते? फक्त संतांजवळ. दुसरीकडे विश्रांती नाही. विश्रांतीचा ठाव पायी संतांचा भाव, पायी संतांचा भाव, पायी संतांचा भाव. विश्रांतीचा ठाव पायी संतांचा भाव, पायी संतांचा भाव, पायी विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. अगदी संतांची भेट नाही झाली तरी चालेल. संतांच्या पायाजवळ म्हणजे संतांचे विचार, संतांचं ज्ञान, संतांची ग्रंथ संपदा याच्यावर भाव जरी ठेवला तरी सुद्धा विश्रांती मिळते. विश्रांती चालली आपली. आणि ही विश्रांती आहे ना. बरं, विश्रांती फक्त माणसालाच लागते का? देवाला सुद्धा गरज पडते ना. आणि देवाला गरज वाटल्यावर देवाने विचारलं नामदेवाला, नामदेव मला आता विश्रांती घ्यावं वाटते. नामदेव महाराज म्हटले तेच नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. कुठे चला? आळंदीला. हो, विश्रांतीचा ठाव तोच आहे. सर्वांग निर्मळ शुद्ध कैसे सर्वांग निर्मळ. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देवाची करणी. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये काय कुठला तरी एक गुण विशेषत्वानं आपण वैराग्य म्हटलं ती तुकोबर आहे.
शांती ब्रह्म राग नाही इथे येतच नाही त्यामुळे लगेच आपण शांती ब्रह्म शब्द लावून टाकला.